सोलापूर विमानतळ परिसरातील नागनाथ नगर नई जिंदगी परिसरात एअरपोर्ट अथॉरिटीच्या वतीने संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. यामध्ये रस्त्याच्या लगत दुकान असल्यास जाण्यासाठी रस्ता सोडण्यात येईल. घरासमोरील आतील रस्ते खुले करण्यात येणार असा बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी मंगळवारी दिली. सोलापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटीच्या वतीने जागा हस्तांतरण करण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान नागनाथ नगर नई जिंदगी येथील जागा हस्तांतरण करताना व संरक्षण भिंत बांधण्यासाठी खड्डा खोदत असताना येथील नागरिकांनी मोठा विरोध केला. यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रहारचे सचिव जमीर शेख आदी उपस्थित होते. कल सुबह 10 बजे मीटिंग बुलाएंगे। मीटिंग में निर्णय होगा क्या होगा, लेकिन हमको उसका घर पढ़ाने का नहीं है। हम किसी का भी घर पढ़ाना नहीं है। सिर्फ हमको यहाँ पर जो है वॉल कंपाउंड बनाना है और हमें डिमार्वेश करना है कि हमारी जगह है, विमानतल की जगह जहाँ तक है। तो इसका मतलब ये भी गलत है ना कि तुम रात के टाइम पर आकर करना, ऐसे बवाल करना, ये बिल्कुल गलत है। तुम एक शासकीय अधिकारी है, कलेक्टर साहब को समझना चाहिए कि ये रमज़ान का महीना चालू है, इधर आकर ऐसा करेंगे तो लाइन आउट बिगड़ने का सवाल नहीं। एक तो आचार संहिता है, आचार संहिता में ऐसा काम करना ये शास्त्र है क्या? मुझे कलेक्टर साहब की विनती है, आप इन पवित्र आचार संहिता है अपनी, और आचार संहिता डिक्लेयर होने के बाद ऐसी जमावबंदी का काम हो सकता है क्या? इसके लिए कलेक्टर साहब ये काम करना चाहिए, 2-3 महीने रुकाना चाहिए। आचार संहिता होने के बाद कोर्ट का निकाल आने के बाद बाकी काम करना चाहिए। मजरेवाडी भागात जो विमानतळ आहे ते विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या नागनाथ नगर संदर्भात आज उपविभागीय अधिकारी श्री पाडदुणे साहेब यांच्या कार्यालयात नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. एकंदरीत आपण बघितलं असेल की काल अचानक 100-200 पोलीस, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर MSCBचे अधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अचानकपणे रात्रीच्या वेळेस आलं. एकंदरीत अशा प्रकारची कारवाई संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदाच असेल. एखाद्या ठिकाणी एखादा मोठा अतिरेकी सापडला आणि त्या ठिकाणी तशी कारवाई होती, तशी प्रकारची कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी आला होता असा माझा स्पष्ट आरोप आहे. एकंदरीत जर समजा विमानतळ प्राधिकरणाला त्या ठिकाणी कंपाऊंड बांधायचं असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम सुरू करणे गरजेचे असताना अचानक सणासुदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी GCB असेल त्या ठिकाणी फौजफाटा नेण्यात आला. याचा उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे. अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी तुम्हाला कुणी भाग पाडत होता? प्रांत कार्यालयात आपली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय? बैठकीमध्ये त्यांनी सांगतायत की ज्या ठिकाणी दुकानगाळे असतील, ज्या ठिकाणी रस्ते असतील ते सोडून आम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड बांधतो. पण तशा प्रकारची परिस्थिती जागेवर नाही आहे. समोर आपण रस्त्याच्या अलीकडे बघितलं तर सर्वच दुकानं आहेत, घरं आहेत, रस्ते आहेत. मग कंपाऊंड बांधणार कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. बैठकीनंतर मला बैठकीचं पत्र देतो असं प्रांत साहेबांनी सांगितले, पण अचानक म्हटले की कलेक्टर साहेबांना चर्चा करून आम्ही तुम्हाला पत्र देतो, आणि हेही सांगतात की कलेक्टर साहेबांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी बैठक घेतली. म्हणजे एकंदरीत प्रशासन फिरवाफिरवीचे काम करते का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. आणि लोक सांगतायत जोपर्यंत लेखी पत्र आमच्या हातात देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाही असं सांगतात. पत्रात ते सांगतात की ते रस्ते, दुकानगाळे आणि घरं सोडून आम्ही कंपाऊंड मारतो म्हणजे सांगतायत ते पत्रामध्ये, पण प्रत्यक्षात तसं जागेवर नाहीच आहे. पहिला 91-92ला जे त्यांचं जागा होतं तार कंपाऊंड होतं. तार कंपाऊंड ठिकाणी ज्यावेळी त्यांनी बांधकाम केलं त्या त्यांचं जागा होतं. ज्यावेळी 5 वर्षाखाली जे मस्जिदच्या जागेचं ठिकाणी त्यावेळी काढायला आले त्यावेळी काय म्हणले, तुम्ही वरच्या बाजूला घेऊ नका, खालच्या साईडला घ्या, इमान जायला अडचण येते. त्यावेळी आमची लोक ऐकले. मग ह्या 91 ते 92मध्ये त्यांनी 2 वर्ष कालावधीमध्ये त्यांनी कंपाऊंड बांधला. त्यावेळी हितच आहे म्हणून, माझं आहे म्हणून त्यांनी घ्यायला पाहिजे होतं ना. कुत्रा मरून पडलं तर एक कॉल करतात महानगरपालिकेला, बाबा कुत्रा पडलाय घेऊन जाऊ म्हणून. एवढं आमचं गोरगरीब वस्ती, कर्जबाजारी लोक, गोड्या तेलाचे दिवा लावून हे लोक राहिलेले आहे. आणि आता सध्या बचत गट काढ, हे काढ, फाशी घेऊन लोक ते घरं घेऊन वस्तीमध्ये राहिलेले आहे. आता ह्यांचा डोळा उघडते, आम्ही कंपाऊंड बांधतो, हे बांधतो. कालच्या रात्रीचे वस्ती टायमात 7:15ला आमचे मुस्लिम समाज आहे आमच्या हद्दीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का? आहे काढा की ते झोपडपट्टी आहे, भारत माता सोसायटी आहे, टिळक नगर आहे, आनंद नगर आहे, त्या हद्दीत का काढत नाही? रात्री आमच्या रोजाच्या टायमात आमची महिला सगळ्या घरात असताना रोजा सोडायच्या टायमाला आणि सर्व पुरुष मस्जिदीच्या नमाजच्या टायमात तुम्ही येऊन JCB आणून लावतो.
अरे तुम्ही दुसऱ्यांच्या नशीब लावणं तुमच्या घरावर लावा ना. लोकांवर का नाही करायला लावलं तुम्ही? तुम्हाला काढायचंच होतं ना. पहिला एखादं नोटीस द्यायचं, समज द्यायचं. आमचं पब्लिक रोडला थांबले असते. का केलं तुम्ही? आणि तुमच्या 92 मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन ज्या केलं, मग जो अधिकारी प्रांत साहेबांनी न्याय द्यायला बसले इथं 5 जणांना आत घेऊन आम्हाला न्याय देतोय. न्याय देत असताना तू पहिल्यापासून पहिल्याचे जे रेकॉर्ड आहे ते कागद आणा, ज्या मालकाकडे कागद आहे ते कागद आणा. दोन्ही कागद पारख करून तू न्याय दे ना लोकांना. अन्याय करून तू लोकांवर सह्या द्या, हे कंपाऊंड मारतो, तेवढं बुका मारतो, म्हणजे हे काय? जे न्याय करणार असेल तर अन्यायनं न्याय करू नका, अन्याय करू नका. दोघाला समान ठेवा. नसेल आम्हाला रमजान होऊच तर आमचे रोजेचे लोक आहे, रोजा झाल्यानंतर जे आमचे मी स्वतः येऊन सांगतो की बाबा तुमचं जागा कुठं आहे तिथपर्यंत तुम्ही कंपाऊंड मारा. आतापर्यंत तुम्ही हात लावू देणार. मेरा आदमी मिस्त्री काम करता है, 12 साल से हमें ये बस्ती में रहते हैं और ये बस्ती में इतने गरीब गरीब लोग हैं, मालूम क्या, खाने खाने को मोहताज हैं. हमें नीचे भाड़े 5-5 हज़ार भाड़े आते, भाड़े भरना हमारे ऐसी नहीं होता. इसके बारे में हम ऊपर आकर ओपन प्लॉट लिए, ओपन प्लॉट ले को हमें पत्रे के शेड मारे, डब्बे मारे, जो भी करे हमें जैसा तैसा, हमें हमारी जगह में खुश हैं. अभी तक हमारी बस्ती में कुछ नहीं हुआ था. और हमारी बस्ती में मस्जिद एक है, मस्जिद में ना पब्लिक ज़्यादा होने लगी, तो पब्लिक ज़्यादा हो रही बोल को मेरे सोच ऐसी है कि इन्हें अभी उठे सा ये वॉल कंपाउंड लेने के बारे में. अभी तक वॉल कंपाउंड का कुछ हक और नाम भी नहीं आता वो.